तू लो एनर्जी झोपा लागलेस तू सुंटन. जा 4 उड्या मारून ये जा. काहीच दिवसापूर्वी आम्ही इंस्टाग्रामवरती एक स्टोरी टाकली होती की तुम्हाला आमच्याबद्दल जे काय जाणून घ्यायचे आहे त्याचे क्वेश्चन्स तुम्ही आम्हाला तिथे विचारा. तर तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरच देण्यासाठीच हा आमचा फर्स्ट Q&A व्हिडिओ आहे हा. काय झालं? शब्द फुटत नव्हते मला, तर त्यासाठीच घाट घातलाय आम्हाला. तसं आमचं हे अकाउंट नवीन आहे इंस्टाग्रामवरचं पण, आणि यूट्यूबला आम्ही आत्ताच कन्सिस्टंटली पोस्ट करायला सुरुवात केली आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा चांगला रिस्पॉन्स येईल. पण अराउंड 60-65 लोकांनी रिस्पॉन्स दिला. त्यांनी क्वेश्चन्स टाकले, लिस्ट बनवले या, आणि त्याच क्वेश्चन्सची आम्ही उत्तरे तुम्हाला देणार आहे. तर खुर्ची की पेटी बांधले. फर्स्ट क्वेश्चन इज, येस, कुठला येतला पहिला? जो सगळ्यात जास्त लोकांनी कमेंट्स केलेले, खूप लोकांनी विचारलाय, तो म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? येस. काय आपलं प्रसाद सांग जरा. आमचं लव्ह मॅरेज आहे guys. विसरलाय प्रसाद. नाही, प्रेमच विसरलाय. आमचा प्रेम विवाह आहे. प्रेम विवाह. त्याची लव्ह मॅरेजची तुम्हाला स्टोरी जर सांगायची झाली तर हा अख्खा व्हिडिओ लागेल, त्यामुळं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करावा लागेल. जेवढं विचारले तेवढं सांग ना. लव्ह मॅरेज आहे. बॅड चालूच. एकदा विचारलं की पुढचं. असं मला वाटतं तुला हे सगळे क्वेश्चन सांगितले, तू सगळ्याच एकामागोमाग एक तुझी स्टोरी चांगलं सुरू करून सगळं सांगून टाकशील. लव्ह मॅरेज आहे. ठीक आहे, आता ये. नेक्स्ट क्वेश्चन इज, तुमचे एज काय आहे? येस, तर हिचं एज आहे 28 आणि माझा आहे 16. माझा कालच 10वीचा रिझल्ट लागला, आम्ही पास झालो. ये गप्प बैस. आम्ही दोघं सेम वयाचे आहे. Yes. 28 इट इज. दोघं पण 28 वर्षाचे आहोत. माझ्यापेक्षा थोडासा मोठा आहे. 6 महिन्यांनी मोठा आहे मी. 6. होय. तर पुढचा क्वेश्चन आहे की तुम्ही ओरिजिनली कुठून आहात आणि आत्ता कुठे राहता? तर मित्रांनो, येस, बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये गेस केल्याप्रमाणे, पण लपत नाही म्हणजे लोकांना म्हणजे न ऑटोमॅटिकली सांगता कळते. समजतं. बेसिकली मला म्हणायचं काय, न सांगता कळालं सगळ्यांना की आम्ही कोल्हापूरचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पण होता की तुम्ही सध्या कुठे हा, राहता? सध्या कुठे राहता? प्रसादनं Yes. दिलं. तर तर सध्या आम्ही जॉब साठी पुण्याला जॉबसाठी पुण्यात राहतो. राहतो. Yes, yes, पण yes. आमचं दोघांचं नेटिव्ह प्लेस हे कोल्हापूर कोल्हापूर आहे. तर कोल्हापूर ही आमची जन्मभूमी आहे आणि पुणे ही आमची कर्मभूमी आहे. सो बोथ दिस सिटीज हॅव अवर हार्ट्स. पॉप्सिकलचा लॉंग ब्लॉग बघायला मिळेल का? हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. पॉप्सिकलचा व्हिडिओ ऍक्च्युली शूट केल्यानंतर हे पेज काढायचे ठरले. हा, तो व्हिडिओ असा टाइमपास म्हणून शूट केला होता. तो व्हिडिओ ऍक्च्युली युट्यूब साठी आम्ही हा, shoot ॲज अ केलेला. शॉर्ट आम्ही कसं ट्रॅव्हलचे व्लॉग्स टाकायचे होते मला थोडेफार. वर्षातनं एकदम 1-2 व्लॉग टाकत असतो, तर त्यासाठी ते मेमरीज म्हणून टाकत असतोय. तर त्यासाठी त्याच्यामध्ये एक स्टोरी टाकूया, असं शॉर्ट टाकूया युट्यूबवरती, यासाठी ते शूट केला होता. हा. आणि आणि प्रसादला काही नाही, असंच आदल्या दिवशी त्याला मॉलमध्ये फिरताना त्या पॉप्सिकलचं ऐकियाचं मिळालं होतं. ऐक्याचं गिफ्ट असं फ्री हॅम्पर मिळालं होतं पॉप्सिकल बनवायचं. आणि मग प्रसादला असंच वाटलं की करूया. पण असाच टाइमपास म्हणून सहज व्हिडिओ केला आणि त्याला चांगला. 100K व्ह्यूज आले. Yes, पण त्याचा आमच्याकडे लॉंग टर्म Video नाही आहे. व्हिडिओ नाहीये, कारण तो आम्ही Video असा नाहीये. ह्याच्यामध्ये पोर्ट्रेटमध्ये शूट केला होता. आणि असं काय म्हणजे असतं. उभा, दिस इज पोर्ट्रेट, दिस इज लँडस्केप गाईज. येस, नेक्स्ट क्वेश्चन इज, तर कोल्हापूरच्या ज्या लोकांना कोल्हापूरचे आहे आम्ही हे कळाले, त्यांनी हे आमच्या कॉलेजबद्दल विचारले की तुम्ही KITचे आहात का? 100%, 100% KIT इज द विनर. आम्ही KITचे आहोत. KIT आमची आहे. येस, आम्ही KITचे आहोत. सेम कॉलेजमध्ये होतो Yes. बेसिकली. Yes. तिथूनच आमची ओळख झाली. Yes. जास्त किडे कोण करतं? तर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असाल की कोण असं उडायला लागलंय, कोण जास्त किडे त्याचा काय करतंय. संबंध आहे? किड्यांचा काय संबंध आहे त्याच्यात? म्हणजे कोण जास्त मूळतः जो स्वभाव आहे माणसाचा, आगाऊपणा. नाही करत मी आगाऊपणा करतच नाही मी. माझ्या आई मी बाबांना कुठं काय विचारलं. म्हणलं? तुला मी म्हटलं मूळ तसा भाव. किडे आमच्या दोघांच्यातही नाही आहेत गाईज. आम्ही दोघंही किडेलेस आहोत. आमच्यावर व्यवस्थित फवारणी झालेली आहे, एकही किडा उरलेला नाहीये. दाखवतो हिला. परत लव्ह स्टोरी विचारलंय सगळ्यांनी. लव्ह स्टोरीचा डिटेल्ड ब्लॉग आम्ही करणार आहे व्हिडिओ. फक्त लव्ह स्टोरी. फक्त लव्ह स्टोरी आम्ही marriage. डिटेल मध्ये एक्सप्लेन करू. हा, म्हणजे फ्रॉम कॉलेज
तील मॅरेज Job आणि आता आणि जॉब marriage. मॅरेज सगळा जो पूर्ण कोविड आला आतापर्यंत- त्यात ते सगळं ते खूप मोठी स्टोरी होऊ शकते त्याच्यात, कारण आम्हाला ते सगळं सांगायचं आहे, त्यासाठी आम्ही ते सेपरेटली ठेवतोय. आणि प्रसाद इज अ स्टोरी टेलर, त्यामुळं हा व्लॉग पुरणार नाही जर ते स्टार्ट केलं तर, त्यामुळे तो सेपरेट व्लॉगिंग. कॅट कशी आहे? कुठे गेला किट्टू? तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, ती कॅट कशी नाही आहे, तो कसा आहे, तो एक बोका आहे. तर तो झोपलाय आता आमचा व्हिडिओ शूट करत असताना. आमचा बोका खूप छान आहे. तो आय थिंक आता 8 महिन्याचा आहे, फक्त आणि फक्त 8 महिन्याचा आहे. आणि तो अगदी एवढंसं पिल्लू होतं, माझ्या हातात बसत होता एवढंसं एवढ्या. होतं, तेव्हा आम्ही त्याला आणलं होतं. 1 मंथचा असेल त्यावेळी तो. मग आमच्या घरातले घाबरलेले की हे एवढं अशक्त छोटं पिल्लू वाटतंय, जगेल नाही जगेल, कारण ते असं आईपासून दुरावले असं वाटत होतं त्याच्याकडे बघितल्यानंतर. पण आता हे आम्हाला घाबरवते. आणि आता तो खूप ताकदवर झाला. आणि त्याचा लहानपणीचा जेव्हा त्याचा फर्स्ट फोटो जर आम्हाला आमच्याकडे आहे, तो आम्ही इथं ऍड करू वरती. मी तयार करणार. हो, नेक्स्ट हा क्वेश्चन नाही आहे, एक कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे आमची आईस्क्रीम व्हिडिओ खूप आवडला, माठवाला व्हिडिओ पण खूप आवडला. येस, थँक्यू. थँक्यू त्याबद्दल. नेक्स्ट तुमच्या लग्नातील फोटो बघायला मिळेल का? 100%. आम्ही अधूनमधून आमचे फोटो असे टाकत असतो, ट्रिपवरचे असतील किंवा असं कुठेतरी गेलेलो असलो तर. त्यामुळे लग्नाचेही आम्ही टाकतो, लग्नाचे टाकलेले नाहीत, लक्षात आहे आमच्या, टाकतो लग्नातले फोटो. हा, आता आलाय स्पायसी क्वेश्चन. हा. तर दादांची एक्स ताईला माहित आहे का? येस, एकमेकांचा पास्ट माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. ट्रान्सपरन्सी ही सुखी जीवनाची, सुखी काय म्हणतात त्याला, सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांबद्दल सगळं काही माहिती आहे. आणि सांगितलंस ना सगळ्या एक्स बद्दल मला? पूजा, अंकिता, हे पूजा कोण आहे? त्यावेळी हे नाही, हा क्वेश्चन मिस झाला, सॉरी. तुमचं प्रोफेशन काय आहे? तुम्ही कोणता अरे जॉब होय, हे करता? राहिलं. हे खूप लोकांनी विचारलं होतं. हा. तर आम्ही दोघं पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बेसिकली. आता 7 वर्ष झाले ना आपल्या जॉबला. Yes, yes. 7 वर्ष तर झाले आम्ही आमच्या डेव्हलपर जॉबला. आहे. येस. प्रसाद इज अ बॅक एंड डेव्हलपर बेसिकली, आणि मी फुल स्टॅक डेव्हलपर आहे. आणि प्रसादचं जे आहे ते हायब्रिड आहे. मला ऑफिस आठवड्यातून 3 महिने आठवड्यातून ऑफिसला 2-3 जायला त्याला लागतं. जायला लागतं. आणि पण- माझा रिमोट जॉब आहे, जो की मला नाही परमनंट आवडत. वर्क फ्रॉम होम, एक्झॅक्टली. आणि मला वर्क फ्रॉम होम पाहिजे आहे, आणि माझा हायब्रिड आहे. आणि मला ऑफिसला जायला आवडतं, आवडतंय. कारण की मला असं रेडी होऊन छान मस्त ऑफिसला जायचं असतं, तिथून काम करायचं असतं. पण एक दिवस फक्त आवरून तुम्ही ट्रॅफिक मध्ये बाहेर पडून तर पहा, सगळी तुमची ही इच्छा जाईल ढगात. होय, ते पण आहेच. कोणी कोणाला प्रपोज केलं होतं? तर हा, तू सांग. प्रपोज मला प्रसादने केलं होतं ऑफकोर्स, आणि प्रपोजल पण खूप छान होतं. येस. आणि ही माझी रिंग आहे प्रपोजलची. ह्याची पण स्टोरी आम्ही त्या ब्लॉग मध्ये लव्ह स्टोरी वाला कव्हर करू. सांगतो. येस येस, कारण तो खूप इम्पॉर्टंट किस्सा आहे लव्ह स्टोरी मधला. हो, खूप सुंदर होतं त्याचा फक्त प्रपोजल. एक फोटो टाकतो मी इथं प्रपोजलचा. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ यू मॅनेज युअर जॉब अँड कॉन्टेंट क्रिएशन. अवघड आहे, पण ज्याचा ज्याप्रमाणे वर्कलोड असतो, कसा आहे, एक खूप जास्त वर्कलोडवाला दिवस असतो, कुठला दिवस कमी वर्कलोडवाला असतो, ते तसं आम्ही मॅनेज करतो. मला जास्त काम असलं की ती हँडल करते, काय असं पोस्ट करायचं आहे, कॅप्शन एडिट करायचं आहे, काय शूट करायचे, आयडियाज काढायचे आहेत. ज्या दिवशी ती बिझी असते, मला वेळ असतो, त्यावेळी हे करतो. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आम्ही दोघं शिफ्टमध्ये काम करतो, म्हणजे ती त्यामुळे थोडंसं अवघड होतं. म्हणजे माझी जी शिफ्ट आहे ती आफ्टरनून आहे. माझं काम चालू होतं दुपारी 2ला, हां, 2. आणि 2 ते 12 वाजेपर्यंत, रात्री मॅक्सिमम 12 वाजेपर्यंत असतं. कधी कधी 11ला आवरतं काम, असं आहे. आणि प्रसादची शिफ्ट आहे नॉर्मल शिफ्ट, 9 to 5 वाली शिफ्ट. त्यामुळं त्याचा सकाळचा वेळ, मी ज्यावेळी फ्री असते त्यावेळी तो ऑक्युपाईड असतो, जेव्हा मी संध्याकाळी ऑक्युपाईड असतो त्यावेळी तो फ्री असतो. त्यामुळे असं अलीकडे आम्हाला वीकडेजला खूप अवघड होते difficult शूट होतंय करणं. की शूट करणं किंवा काय करणं. पण आम्ही ट्राय करतो की वीकेंडला थोडं जास्त शूट होय. करून ठेवावं. होय. पण आम्ही वीकडेज मध्ये पण जेव्हा त्याचं वर्क फ्रॉम होम असतं तेव्हा आम्ही ट्राय करतो काहीतरी आम्हाला आठवली अशीच क्विकली काहीतरी शूट करता येईल, शूट करतो. पटकन 5-10 मिनिटात. हू कुक्स बेटर, प्रसाद और श्रुतिका? प्रश्नच नाही आहे. श्रुतिका. तो आधी तुला म्हणत होतास ना? नाही, प्रश्नच नाही आहे, श्रुतिका. एवढंच बोललोय मी, तुम्हाला पण माहिती आहे. हा, म्हणजे मी करते, मला येतं. पण प्रसाद पण खूप चांगलं करतो डाएट फूड, करतच नाही. नाही, कुठं करतोय मी चांगलं, म्हणजे इट इज नॉट टेस्टी.
बेसिकली what I cook is not tasty. Maybe it is healthy but not tasty. हेल्दी कुकिंग करतो प्रसाद, हेल्दी. हा. तर फूडची कॉम्प्लिमेंट आहे. तर माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आली आहे की श्रुतिका यू लुक लाईक अ क्वीन. मला कोणच कॉम्प्लिमेंट करत नाही का? Yes. आणि I agree she is a queen. क्वीन ऑफ प्रसाद जुंजार. That makes me a king. अच्छे से बात कर. आणि कुकी कपल म्हटलंय, त्यांनी दुसरं म्हटलंय तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता. हा मारली ना तुला थँक्यू कॉम्प्लिमेंट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. लास्ट आहे हा. लास्ट What you guys love, hate and tolerate about each other? Nice question. बरं ठीक आहे, चल. लव म्हणजे आता मला सगळंच त्याच्याबद्दल आवडतं, मोस्ट ऑफ द थिंग्स, म्हणून तर लग्न केलंय. सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे त्याचं केअरिंग नेचर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिज ह्युमर, कारण की तो खूप फनी आहे, त्यामुळे मला थँक्यू. कोणतरी म्हणलं पण आहे थँक्यू. रडायलास का? आहे मी तुझ्यासोबत. आय नो यू लव्ह मी सो मच. रडण्यासारखं काय नाही त्यात. आय एम हिअर ओनली. एवढं प्रेम आहे इथं माझ्यावर. रडत नाही रडू आलं तिला. ठीक आहे. व्हॉट यू हेट अबाउट मी तू लव हा सांग मी ना. सो लव. असं स्पेसिफिकली असं सांगायचं झालं एक तर काहीतरी सांगायला पाहिजे. हा, हा, असं हा. स्पेसिफिकली. मला माहिती, मी सगळंच माझं छान आहे. तर हां, तिला प्रत्येक गोष्टीत टापटीपपणा खूप लागतोय. म्हणजे स्वतःबद्दल पण आणि आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटबद्दल पण. म्हणजे काय कपडे घातलेत, कसे केस कसे आहेत, आपण दिसतोय कसे, किंवा घरात काय कुठल्या गोष्टी कशा ठेवल्यात, स्वच्छता कशी आहे, काय आहे, कुठं काय पडले, याबद्दल तिला खूप ती कॉन्शियस आहे. आणि ते मला आय लव दॅट अबाउट हर. एवढंच. आता खूप आहेत गोष्टी. आय लव्ह हर कुकिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी खूप आळशी आहे आणि ती मला खूप पुश करत असते, कारण शी बिलीव्ज इन मी टू मच. आणि तिचं एवढं माझ्यावरती विश्वास. आय लव्ह दॅट. That was good one. व्हॉट आय हेट अबाउट प्रसाद, त्यानं ऑलरेडी आता तेच सांगितलं की तो खूप आळशी आहे. म्हणजे त्याला सगळं येतंय, सगळं माहित असतंय. डाएट, फिटनेस, सगळ्याबद्दल खूप नॉलेज आहे. जर तुम्ही प्रसादला ओळखत असाल क्लोजली तर तुम्हाला माहित असेल की तुम्हाला कळेल. सॉरी, जर ते तुम्ही मित्रच असणार ना फक्त. म्हणजे आमच्या Closely मित्रांना ओळखतात ते, किंवा close. क्लोज फ्रेंड्सना माहिती आहे की त्याला खूप नॉलेज आहे खूप गोष्टींचं. कुठल्या पण विचित्र गोष्टींचं पण त्याला एक्स्ट्रा नॉलेज आहे. म्हणजे प्राण्यांबद्दल, सापांबद्दल, किड्या मकोड्यांबद्दल, मला नाही माहित. किडे, प्राण्यांबद्दल, सगळे किडे मारलेत माहिती आहे ना. ठीक आहे. असं म्हणजे सगळ्याचं नॉलेज आहे. पण कसं आहे, त्या नॉलेजचा उपयोग करणं हे जरा कमी पडतंय. म्हणजे तो खूप आळशीपणा करतोय सगळ्या गोष्टींमध्ये. त्या 10 वेळा सांगितल्यानंतर तो एक काम करतो. हां, अजून एक गोष्ट आय हेट इज, मला मी सारखा हाका मारत असते. प्रसाद नाही उत्तर आलं. नेक्स्ट, प्रसाद असं करून 10 वेळा ओरडल्यानंतर मला आन्सर येतं, आणि मी एकदा सांगितलं प्रसाद आपण हे करायचं, मग तिकडनं हा मी करतो म्हणतो. आणि प्रसाद केलंस काय सांगितलेलं असं करतो. एक गोष्ट सांगायची होती. हेट काय? केवढं सांगितलंस माझं. अरे मला आठवलं की तू ऐकत नाहीस. म्हणजे ठीक आहे. ऐकलं म्हणतंय पण ऐकलेलंच नसतंय, काही अरे ऐकलेलं माणूस नसतंय त्यानं. झोन आउट असतात लोक यार. एवढं झोन काय. आउट असतोय तो पूर्ण वेळ. आणि त्या म्हणजे आणि नंतर म्हणतोय बरं ते ठीक आहे, आणि नंतर म्हणतोय कधी सांगितलंस तू मला हे, तू खोटारडी आहेस, तू खोटं बोलतोय असं मला म्हणतोय. म्हणजे मी सगळं सांगितलेलं असतं, हे असं आहे, असं करायचं आहे. हा खोटं बोल नको यार प्लीज. ठीक आहे. नेक्स्ट टाइम मी तुला व्हिडिओ करून दाखवते. ठीक आहे बस. बोलताना आता मी पण सांगतो हेट. तुझं हेट सांग. ठीक आहे, मी काय एवढं पर्सनल अटॅक करणार नाही आहे तुझ्यावर असं एवढं, पण मी सांगतो छोटंसं काहीतरी. छोटंसं. सो व्हॉट आय हेट अबाउट हर इज तिचा सेल्फ डाऊट. ती खूप जास्त डाऊट घेते स्वतःवर. कुठलाही डिसिजन ती सिंगल हँडेडली घेऊ शकत नाही. तिला सारखं ओपिनियन, सेकंड ओपिनियन पाहिजेच असते, कुणाचं ना कुणाचं तरी पाहिजेच असते. मी तिला हेच सांगतोय की तुझी जी पहिल्यांदा तू एखाद्या गोष्टीचा विचार करतेस ती असते करेक्ट, ठीक आहे. म्हणजे काही गोष्टींमध्ये एक सेकंड ओपिनियन असणं गरजेचं आहे, पण प्रत्येक गोष्टीमध्ये असं असल्यामुळे ते मला असं वाटतं की ती खूप असं लो कॉन्फिडंट वगैरे फील करते की काय. सो आय डोंट लाईक दॅट. स्वतःच्या डिसिजनवरती ती ट्रस्ट करत नाही एवढा. दॅट्स ट्रू. व्हॉट यू टॉलरेट. तुम्हाला खूप चांगलं ओळखतो मी तुला. लग्नाला आमच्या किती वर्ष झाली आता?
आता 3 वर्ष होतील. नाही अजून ह्याला लांब आहे हा 3 वर्ष. क्वेश्चन विचारला नव्हता तरी आपण सांगितलं. ठीक आहे. येस, आमच्या लग्नाला 2 वर्ष कम्प्लीट होऊन 2.5 झाले 4 महिने झाले. 4 अबाउट मी. हा टॉलरेट करते मी म्हणजे प्रसादचं कसं आहे की आता समजा आम्हाला कुठेतरी जायचं आहे बाहेर आणि टायमिंग आहे त्याची काहीतरी 12ला, तर त्याचं सकाळी 8 वाजल्यापासून चालू लागतं, माझ्या मागं चालू होतं तो की आवर आवर 8 वाजता आवर, उठलेलाच आवर. नसतोय मी, खोटं बोलायला. 8ला उठतच नाही मी. पण तुझं म्हणजे त्या वेळेच्या आधी पोहोचायचं असतंय त्याला. पण कुठं एक्झॅजरेशन का करायचं ना? खूप 12च्या 8ला वेळेच्या आधी 12च्या पोहोचायचं 8ला. असतंय, म्हणजे ही चांगली गोष्ट ऍक्च्युली खरं खूप वेळेच्या आधी नाही, हे चुकीचं. खोटं का बोलायलास? वेळेच्या आधी नसते पोचायचं, वेळेवर पोचायचं असते. 12 वेळेवर पण नाही, तुला वेळेच्या आधीच नाही. अर्धा तास. सगळीकडे नाही, जायचं असते. नाही. आणि मला अजिबात आवडत नाही कुठं पण आधीच जाऊन तिथं वेट करायला लागलेलं. तुला अर्धा तास आणि 1 तास लेट गेलेला आवडते. मी लेट नाही जात. हा. तर आता मी सांगतो हिचं काय टॉलरेट करतोय मी. आता हिने हे सांगितलं हे सेमच. 12 वाजता पोचायचं आहे, 1 वाजता ही एवढा पण मी नाही वेळ करत. करते ही, करते. आता मी सगळ्यांना माहिती आहे, आमच्या ग्रुप मधल्या सगळ्यांना माहिती आहे, हिच्या घरातल्यांना पण माहिती आहे. आवरतच नाही. आउटफिट 4 ट्राय करणार, इथं दरवाजापर्यंत येणार, बाहेर पडतोय नाही हे चांगलं नाही दिसत आहे, परत गेली अर्धा तास, परत मी इथे येऊन बसायचं सोफ्यावर, परत अर्ध्या तासाने येणार ही, झालं. दुसरा गेलं, चांगलं दिसते काय विचारणार, मी म्हणते छान दिसते, बाहेर जाणार नाही यावरती चपला जात नाही, थांब मी चेंज करून येते, गेली. 12चा इव्हेंट आम्ही 2:30ला पोहोचतोय. तसं काही नाही, हा एक्झॅजरेट करायला लागलाय. लोकांना कमेंट करा, जी लोक ओळखतात ते तर 100% करा की हे कोण, ही खरं सांगायला की मी खरं सांगायला लागले. ठीक आहे, मला टाइम अँझायटी आहे, पण मला फक्त आधी पोहोचायचं नसते, मला वेळेवर जायचं असते. वेळ सांगितली ना, वेळ पाळणं फार इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. म्हणजे आहे ते एक असते ना, एक पण लग्नाला काही काही फंक्शन असतात तिथं. आता आपण इंडियामध्ये राहतोय, पुढचे लोक वेळ पाळत नाही. पण आता माझं थोडं कमी आलंय ना, आणि माझं म्हणजे थोडं- ते लग्नाचं सोड, माझं पण- लग्नाचं सोड, ट्रेन वगैरे काय असली तर, बस असली तर, हा ट्रेनच्या वेळी पण फ्लाईट असली तर, त्यावेळी पण वेळ त्यावेळी मी करतो. आवडते की मग ते कसं- फ्लाईट ते थोडं- असल्यावर आवडते मी, कारण की ती कॅन्सल होऊ शकत नाही किंवा पैसे जाते. तिथं पैसे कॅन्सल नाही, भरलेले- लेट पोहोचून चालत नाही तिथं. पैसे भरलेले असतात तिथं मी सिरियस असते. काय तिथं पण काठावरच असते. फक्त लग्न, साखरपुडा ह्या लग्न, ठिकाणी ऑलरेडी अक्षता पडल्यानंतर शेवटची पंगत चालू असताना गेलं तर चालतंय लग्नात वगैरे. पंगत लागल्यावर जायचं. बरेच लोक बरं. म्हणतायत की मी बोलतोय, हिला बोलू देत नाही. सो यू एंड द व्हिडिओ. प्रसाद माझ्यापेक्षा छान बोलतो ऑब्विसली, म्हणून मी त्याला बोलू देते. हा, हे काय साईन केली त्या स्टेटमेंट वरती. सांग एंड कर. तर खूप थँक्यू ज्या लोकांनी क्वेश्चन्स विचारले, इंटरेस्ट घेतला, आणि ज्या लोकांनी इथंपर्यंत व्लॉग बघितला बेसिकली त्यांच्यासाठी खूप थँक्यू. आणि तुम्ही जर एंडपर्यंत बघत असाल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असा सपोर्ट करा. थँक्यू. थँक्यू.